नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा भागात आलेलो आहे ज्या ठिकाणी फळबाग करणं म्हणजे तारेवरची कसरत समजलं जातं। ज्यावेळेस शेतकरी फळबाग करण्याचं धाडस करतात त्यावेळेस घरचेच त्यांना नाव ठेवायला लागतात, आजूबाजूचे नाव ठेवतात आणि अशा परिस्थितीत अशा वातावरणात आपले एक शेतकरी ज्यांनी एसीटी वैदिक वर त्यांची जी सीताफळ बाग आहे एकदम यशस्वीरित्या फुलवलेली आहे। आपण बघू शकता हे पूर्ण बाग। तर आपण जे त्यांची बाग आहे त्यांचा परिचय घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपल्या शेतकरी मित्रांना आपलं नाव आणि पत्ता सांगायचा। माझं नाव किशन माधवराव जुन्ने, राहणार कोकलेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। सर आता आपण इथं सीताफळाच्या बागेत उभे आहोत, बरोबर? हो। ही किती वर्षाची बाग आहे आपली? आता 5 वर्ष चालू झालं। 5 वर्ष चालू आहे। व्हरायटी कोणती याची? NMK गोल्डन। LMK गोल्ड। टोटल किती झाड आहेत आपल्याकडे सीताफळाचे? 600 झाड। म्हणजे टोटल पूर्ण 1200 आहेत। 1200 600 वापरलेले। 600 ला एसीटी वैदिक वापरले। याआधी एक 4-5 वर्षाचा काय अनुभव सीताफळ बागेमध्ये? कुठल्या कुठल्या सीताफळ सेटिंग होईना गेली ती, सेटिंग होत नाही आणि झाडाच्या साली उलवल्या, झाडाची साली उलू लागली, म्हणजे खोड जे असतं त्याच्यातलं स्टोरेज वाकडे तिकडे उलवले, फळ वाकडे तिकडे होणं, मिलीबग। म्हणजे या काही प्रमुख समस्या बघितल्या तर काय की या सगळ्या तुम्हाला भेडसावत होत्या, बरोबर आहे? मग तुम्हाला एसीटी वैदिक कडे का वळावं लागलं? कारण तुम्ही केमिकल तर वापरतच होते। नाही, मी केमिकल वापरत होतो, मला रासायनिक सोडायचं होतं। रासायनिक सोडायचं होतं। नंतर मी असा व्हिडिओ बघितला राम सरचा, 1-2 व्हिडिओ बघितले। नंतर मग सुरेश सरचा नंबर घेतला, त्याच्याकडून खतं वगैरे टाकून चालू केलं। मग नंतर वापर केला। 3 डोस झाले, 2 डोस झालेत, आता 3रा डोस लगेच टाकायचा। तर मागच्या वेळेस ज्यावेळेस व्हिजिट झाली आपली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की झाडाच्या साली वाळू म्हणजे उलायला लागले। आपण बघू शकतो काही ठिकाणी अजून पण आहेत, पण त्या जखमा पूर्ण भरत आले। हा, हे बघितलं तर पूर्ण जखम भरत आली, हे आपण जे बघू शकतो। तर अशा प्रकारचं होऊ लागलं त्यावेळेस तुम्हाला कळालं की बाबा हे केमिकलमुळे साल उलू लागली। हा, झाडामध्ये ते बुरशी जास्त उलाली, हा, त्याच्यामुळे त्याच्या साल बाजूला उलाली। म्हणजे ते जे आपण केमिकल देतो ते झाडाचं अन्न बंद होतं, त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम होला, म्हणून मग एसीटी वैदिक कडे वळाले। सुरुवातीला आता तुम्ही 600 झाडांना वापरले, बरोबर आहे? 2 बाग आहेत तुमच्या, 600 झाड आपल्यावर येतं, 600 केमिकल। दोन्ही मध्ये काय फरक आहे? नाही, जमीन आसमानचा फरक। तरी काय याच्यामध्ये बराच फरक आहे, बराच चांगला। सेटिंग लवकर झाली, हा, फुलगळ झाली नाही, करपा आला नाही, मिलीबग नाही, फळमाशी नाही, काहीच याच्यावर कोणताच अटॅक नाही। म्हणजे फवारणी जास्त करायची गरजच पडली नाही, फवारणीची गरज नाही। बरोबर। आता सेटिंग किती प्रमाणात आहे आपल्या झाडावर बघितलं तर? सरासरी झालं तर 50-60 सेटिंग आहे। 50-60 सेटिंग आपण बघू शकतो, हे पूर्ण सेटिंग आणि 50-60च्या वरच असेल, सरासरी 60 म्हणजे ऍव्हरेज तरी 50-60 फुटच गेलं नाही। आणि एका फळाची साईज किती अपेक्षित आहे तुम्हाला या परिस्थितीत? या परिस्थितीत किलोच्या जवळपास होते, 800-900 ग्राम पर्यंत एका साईज होते। म्हणजे कमीत कमी तुमचा 50, आपण जरी 600-700 ऍव्हरेज पकडलं तरी 50 किलो पर्यंत माल कुठंच जात नाही एका झाडाला 50 किलो, बरोबर? आता ह्याच्या कॅनोपीमध्ये तिकडच्या प्लॉटमध्ये जे किती केमिकल वापरले पानांची जी, त्याच्यामध्ये काय फरक आहे? बरं, हे पान असं वाचतंय, रफनेस रग जी म्हणतो आपण पानामध्ये, तर भरपूर आहे। आता हे पान तर पान पूर्ण कडक आहे, हे कडक आहे आणि काळोखी एकदम काळं दिसतंय, हरितद्रव्य जास्त आहे पानामध्ये। पैसा जास्त। अच्छा, जिथं केमिकल वापरलेलं असतं तिथली पानं पिवळी पडतात, मधून पानं गळू लागतात। आणि ज्यावेळेस फळाला म्हणजे साईज करण्याची अवस्था येते किंवा त्यात गुढी आणण्याची त्यावेळेस पानं गळून जातात, कारण झाडाला जास्त ताकदीची गरज असते आणि त्यावेळेस ही ताकद याच्यामधून पुरवली। म्हणजे रामसर जे सांगतं आपल्याला, पान मोठं तर फळ मोठं, तुमचा जो काही खेळ आहे पानावर आणि मुळीवर आहे। मुळीमध्ये काय फरक जाणवला? बऱ्याच पांढरा मुळ येतात, इथे पांढऱ्या अत्र नाही याचं खाली उकरलं तर। यापूर्वी कधी जाणवलंय का? पांढरी मुळच माहित नव्हती आम्हाला, पांढरी मुळी असते म्हणजे सीताफळाला पांढरी मुळी निघते माहितच नव्हतं। आणि हे वापरल्यावर पांढऱ्या मुळे झाल्या, म्हणजे बेसोल डोस दिला आपण पूर्ण RNPH आणि एसीटी वैदिकचं पूर्ण प्रमाण। आणि त्यानंतर 15-20 दिवसाला असंच उकरून बघितलो आम्ही, तर पांढऱ्याच मुळे दिसला, पूर्ण बेडमध्ये पांढऱ्या। पाणी जर पडलं दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं आपण, बरे आतरण दिसत बरोबर पांढऱ्यामुळे। बरं, आता गांडूळ वगैरे काही? गांडूळ भरपूर गांडूळ झाले, निम्न बंद केलो गांडूळा पाहिजे। म्हणजे तुम्ही गांडूळ खत आणून टाकलं नाही? नाही, का बरं? नाही, आता हे चालू आहे ना, आता त्याला कुठले घाला, ते गांडूळ करण्याचं थोडं अवघड आहे। ते बेड तुमच्या बेडमध्ये गांडूळ झाले तर बेडमध्ये गांडूळ आणण्याची काय गरज आहे? आपल्या शेतामध्येच गांडूळ आहे, इथंच नाही, आता म्हणजे तिथं आखाडा आहे, तिथं सुद्धा तुम्हाला गांडूळ दिसतील, माती उकरली। बरं,
आपण जे वापरलं त्याच्यामध्ये त्यांना रिझल्ट दिसते. काय वाटतं? रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर आहे. शेतकऱ्याने हे वापरावं. बरं, खर्च कमी. आताचा अनुभव सांगितला. ज्या दिवशी तुमची खुरपणी चालू होती त्या दिवशी राम सरांचा व्हिडिओ निंदन बंद केलं. सरने म्हणलं तण वाढू द्या. काय अनुभव काय होता एकंदरीत तो? मला काय वाटलं तण वाढल्यामुळे खत पुरत तणच खाऊन जाईल आपण टाकलेलं. सरने म्हणले तण कधीच खत खात नाही. जे झाडावर जे आपले स्ट्रिप्स वगैरे फळाला डंच मारतात ते तणावर बसतात. त्याच्यामुळे मी तण काढणं बंद केलं. त्या दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला दुसऱ्या दिवशी बंद केलं आणि नंतर मग तण व्यवस्थापन कशा प्रकारे? ब्रश कटर मारलं. पूर्ण सेटिंग झाल्यावर एवढ्या झाल्यानंतर मग ब्रश कटर मारलं. म्हणजे तुम्हाला बरेच लोक म्हणले आता एवढं तण ठेवलंय बागामध्ये, बाग काय होते, असं होते तसं होते बोलू लागले. बोलत राहतात. नांदेड म्हटलं तर दुष्काळ, बरोबर, आणि नांदेड म्हटलं तर फळबागाचा काही लांब संबंध नाही. पहिला तालुक्यातला पहिला माणूस सीताफळ लावणारा. बर, म्हणजे हा तालुका सर इकडचा भाग जे पूर्ण दुष्काळी पट्टा आहे. आता जेव्हा पावसाळा झाला सोयाबीन हरभरा बस विषय बाकी बोलायचंच नाही. म्हणजे तुम्ही पहिला माणूस आणि हे बाग जरी येताना आपण बघितलं तर पूर्ण माळराना पूर्ण माळावर बाग. बरोबर आहे. आता आपल्या भागात पाऊस जर बघितला तर तुम्ही म्हणणे की दररोज पाऊस पडला, कंटिन्यू एवढा पाऊस झाल्यानंतर जमिनीची परिस्थिती काय होते? चिकट होऊन जाते, चिकट होऊन जाते. पण हे वापशावर सध्या पूर्ण वापशावर जमीन. आणि इथे सुद्धा अजून काहीच नाही, पाय एकदम गादीसारखी झाली. आता तुम्ही 16 जूनला बहार धरला, बरोबर ना? म्हणजे आज 4.5 महिन्याचा आपला प्लॉट आहे. जून जुलै मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, त्यावेळेस आपल्याला काय समस्या जाणवली का प्लॉट मध्ये? शटिंगची समस्या थोडी होऊ लागली. बर, नंतर मग बेसल डोस टाकला लगेच. अच्छा, आपण बेसल डोस धरताना टाकला. जूनला टाकला, ऑगस्ट मध्ये सेटिंग झाली. म्हणजे आतापर्यंत 2 बेसल डोसचं ऍप्लिकेशन केले. साधारण सॉइल चार्ज किती गेला असेल आतापर्यंत? 25 लिटर 600 झाडांना. 600. अच्छा, 5 लिटर आणलो. बर, नंतर 20 लिटरचा कॅनच घेऊन आलो. किती बऱ्याचा येणं नका. आणि हा बहार किती बोलले आपण? हे दुसरा बहार. दुसरा. याच्या अगोदरचा जो बहार होता तो कशावर होता? केमिकल. अच्छा, त्या बहारामध्ये आणि या बहारामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला? एवढी सेटिंग नव्हती ना. सेटिंग नव्हती. आणि एवढं झाड असं मध्ये गेल्या बसायसारखं नव्हतं. म्हणजे आता या झाडांकडे आपण बघू शकतो, या झाडांकडे जर पाहिलं तर हे झाड आपल्याशी असं बोलण्याचा प्रयत्न करते. असं म्हणतात शेतात गेले की झाड तुला बोलते म्हणून. बरोबर. म्हणजे तुम्हाला तो अनुभव भेटतोय, काय नाही त्यांना सगळं सांगते म्हणजे झाड बोलतोय थोडक्यात तुमच्याशी. अच्छा, बर. आणि तुम्ही आज समाधानी का? एकदम समाधान नंबर 1. आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते तुमच्याच बंधूंचं केमिकलचं शॉप आहे? हो, आहे ना. अच्छा, ते स्वतः हे वापरताय आता? तिने ड्रॅगन फ्रूट लावलेत. हा, आणि सीताफळ आहे, जांब आहे. तिने हेच वापरणार. त्यांना इथला रिझल्ट वापरणार. म्हणजे कसं लोकायला लागली केमिकलची सवय. बरोबर. आपण वापर म्हणल्यानं वापरत नाही, बघितल्यावर सोडत नाही. राम सरांचे तुम्ही रोज व्हिडिओ बघता? दररोज. तरी साधारण किती व्हिडिओ बघता? तरी व्हिडिओ बघतो रोज. म्हणजे त्याचा 1 तासाचा कमीत कमी 1 तासाचा व्हिडिओ असतो. अच्छा, म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं, उत्सव येते, हे वापरावं वाटते, ज्ञान वाढते. अच्छा, आणि राम हा बोला. शेतकऱ्याला समजल त्या भाषेत त्यांनी सांगतात, एकदम सोप्या भाषेमध्ये समजावता. सरांना आम्ही असंच देगलूरच्या आम्ही सर नंतर विजिटला देगलूरच्या आलो होतो. आणि योगायोगाने सरांचा आमचा कॉन्टॅक्ट इथंच झाला नायगावला. आम्ही प्लॉट बघायला आलो. मी नायगावमध्ये प्लॉट बघून घेतला. त्यानंतर सरांनी विजिट झाल्यानंतर 4थ्या दिवशी बेसल डोस टाकला. अरे बाप. 4थ्या दिवशी बेसल डोस टाकला. त्याच्यानंतर एक सेटिंग झाल्यावर दुसरा बेसल डोस पडला आणि आता तिसरा बेसल डोस एक 4 ते 8 दिवसात. म्हणजे आता तिसरा बेसल डोस तुम्ही रिपीट करणार आहे? अच्छा. अजून सीताफळ सोडून आपण अजून एक अनुभव सांगत होता माग, मोसंबी अजून कशाला वापरेल आपण? आता मोसंबीला वापरायचं. अच्छा, आणि तुरीचा काय अनुभव आहे?
तूर काय उरलेला खत टाकला तर तेवढी भारी तूर आली. किती म्हणजे याचं जे मिक्स केलं 25 किलो टाकला असेल. 25 किलो मिक्स अर्ध पोत मिक्स केलेलं टाकलं. काय बघितलं नाही का जात आहे ना आता मधून. आता वाढ वगैरे बघितली आपण, पान बघितलं, एकदम फुटवाय. आता आपल्या बाजूलाच शेतकरी आलेले. नमस्कार सर. नमस्कार सर, आपला परिचय द्या. मी धोंडेबा खुशाल देंडे, राहणार गोनेगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. म्हणजे तुम्ही 100 किलोमीटर वरून आले, बरोबर ना? हा सर. बरोबर का नाही? तुमच्याकडे पण तूर होते. हा, तूर होते. काय फरक आहे ह्या तुरीमध्ये आणि तुमच्या तुरीमध्ये? आल्याला तर पाटलाकडे बघितलं तर हे पाटलाला सहज विचारलं, पाटील तुम्ही छाटणी केली तर काय म्हणलं. त्याने म्हणलं छाटणी नाही काय नाही आतापर्यंत. जे भेसोडस केलं होतं ते उरलेलं भेसोडस फक्त टाकलं एवढं. खर्चाच्या बाबतीत काय सांगाल? काय वाटतं खर्च? खर्च कमी आहे केमिकल पेक्षा कमी. अच्छा, म्हणजे पोषणावर काम करू. 4 जरी बॉटल्या आणल्या केमिकलच्या 3-3.5 रुपये बिल होणार 4 बॉटल्या. आणि एक स्प्रे काढायचं म्हटलं तर 2,500 ते 3,000 हात कसा जातो? सहज जातो. म्हणजे वरती जो फवारण्यावरचा जो खर्च होता तो कमी झाला. अच्छा, आणि मातीबद्दल काय बोला? माती सुपीक झाली ना आता. सुपीक झालेली, असं मऊ वाटते एकदम. आता तुम्ही उकरून पहा ना. हो ना, मध्ये एवढं पाणी येतं. या ठिकाणी आपण बघूया पूर्ण सरांचा जिथं बेसल डोस दिलेला आहे. आता सरच्या पायाखाली बेसल डोस आहे, तिकडे डोस आहे, लांब बोललेला आहे बेसल डोस. हे पूर्ण बेसल डोस दिलेला आहे. बघा मुळी दिसली बा. लय पांढऱ्या मुळे, पूर्ण पांढऱ्या मुळे, पुऱ्या पांढऱ्या मुळे. म्हणजे राम सर जसं सांगता मुळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुळी म्हणजे तोंड आहे. तोंड जर चालू असेल तर झाडाला मूलद्रव्य उपलब्ध होणार आहे. बरोबर का नाही? काय सांगाल इतर शेतकऱ्यांना सर आपण? शेतकऱ्यांना आता काय हे वापरावं. बर, आणि बिंदास फळबाग लावायची. बिंदास फळबाग लावल्या कोणी लावत नाहीत. येऊन बघा पहिले बघा, अनुभव घ्या, थोड्याला वापर करा. अच्छा, आपण एक अजून गोष्ट बघू शकतो. हे जर खोड बघितलं आपण इथून वरती तर हे एकदम सिल्वर असं खोड कुठंच बघायला भेटत नाही सीताफळाच्या बाबतीत. चकचकीत एकदम पूर्ण जखमा झालेली दिसतात. त्याची साल अशा टाइमिंगला पूर्ण निघून जाते ज्यावेळेस फळ साईजला येतं. पण इथं कुठंच जाणवत नाही, एकदम चोपडं झालेलं आहे. माझी 1-2 झाडं गेलेली त्याला फुटवा आला. हो ना. आणि तुम्ही अनुभव सांगत होते का पूर्ण बागेमध्ये मिलीबग कुठंच नाहीये. आता बा ना कुठंच नाही, शोधून दाखवायचं फक्त. एका फळाला दाखवा. चॅलेंज आहे. एका जरी फळाला मिलीबग दिसला सोडून देतो. मिलीबग साठी तुम्हीच सांगत होते, मिलीबग साठी किती शेतकरी खर्च करतात? काही माग आहेत केमिकलचे मिलीबग. हो ना, कंट्रोल होत नाही. कंट्रोल होत एक बार आल्यावर ते रोग कंट्रोल होतच नाही. कोणी काहीतरी पट्ट्या लावते, गिरीश लावते बुडाला, असं काहीच प्रकार नाही. अच्छा, म्हणजे आज तुम्ही 100% शेड्यूल नुसार बाग आपली तयार केलेली. अच्छा, खूप छान सर, तुम्ही अनुभव सांगितला. नक्कीच ह्या भागामध्ये किंवा नांदेड जिल्हा असेल प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होणार 100%. आपल्याला मटेरियल कुठून उपलब्ध होतं? सूर्यवंशी सर. अच्छा, नमस्कार सर. माझं नाव सचिन वैजनाथ सूर्यवंशी. आपलं शॉप नांदेड येथे आहे. श्री साई ॲग्रो एजन्सी. मोबाईल नंबर आहे 9637926565.